झटपट रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायचे आहे दही वडे। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। ही उडीद डाळ आपल्याला 5 ते 6 तास भिजत घालून मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर इथे आपण उडीद डाळ तुम्ही बघू शकता, आपण ही मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर टाकायचं आहे क्रश करून ओवा, त्यानंतर टाकायचं आहे क्रश केलेलं जिरं, बघू शकता, आणि छान हे फेटून घ्यायचं आहे। तर इथे आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि तेल तापून झालेलं आहे। तर आपण त्यामध्ये एक एक करून वडेचं मिश्रण टाकणार आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला थोडा वेळ गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची आहे आणि मंद आचेवर याला चांगलं होऊ द्यायचं आहे। इकडे दुसरीकडे मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे आणि वडे झाल्यानंतर आपल्याला ते वडे कोमट पाण्यामध्ये सोडायचे आहे। लोखंडाच्या कढईमध्ये आपण जर वडे तळले तर कढईला अजिबात चिटकत नाही। बघा, छान असा कलर आलेला आहे। आपण बघूया आतून पण छान मऊ झालेले आहेत की नाही। बघा, तुम्ही बघू शकता, आतून पण छान झालेले आहे। आपण हे कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊया 4 ते 5 तास। तर प्लेटिंगसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पुदिना चटणी, त्यामध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहे, साधं मीठ, चिंचगूळ चटणी, काळं मीठ, तुम्ही चाट मसाला पण घेऊ शकता, त्यानंतर साखर घातलेलं दही, शेव, लाल तिखट, कांदा आणि कोथिंबीर। तर आता प्लेट सजवून घेऊया। आधी मी थोडंसं प्रेस करते याला। तर अशा प्रकारे आपली दहीवड्यांची डिश रेडी झालेली आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।